रामकृष्ण हरी माऊली. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांचे. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्नता आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका, मात नाही नाही आण दैवत, तुका म्हणे दुसरे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मनोदेवतेला प्रसन्न करून घ्या. म्हणजेच काय, तर आपल्या मनाला प्रसन्न करा. म्हणजे आपल्याला सगळ्या अष्टसिद्धी आपल्या पुढे हात जोडून उभ्या राहतील. खरा विचार केला तर मोक्ष म्हणजे काय, तर मुक्तता, बंधन, सुखाची कल्पना, समाधान, नाना प्रकारच्या इच्छा याचे मूळ मनच आहे. आपण मनानेच कल्पना करून मूर्तीची स्थापना करतो, पूजा करतो. मनानेच समाधान होते. इच्छा पुरवणारे मनच असते. मन म्हणजे मातेप्रमाणे अखंड प्रेम करणारी आई आहे. मनच खरा गुरु आहे व तोच शिष्य आहे. आपलीच आपण सेवा करतो. यासाठी आपल्याला प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी मनाचा आधार घेतला पाहिजे. आत्मोद्धार किंवा अधोगती सर्वस्वी मनावर अवलंबून आहे. मग ती साधना करणारी असू दे, ग्रंथाचे वाचन करणारा असू दे, किंवा शास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला पंडित असू दे, श्रवण करणारा असो किंवा व्याख्यान देणारा असो, या सर्वांना तुकोबांचे एकच सांगणे आहे की तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या मनाच्या दैवताला प्रसन्न करून घ्या. दुसरे कोणतेही दैवत त्यापेक्षा, तुमच्या मनापेक्षा श्रेष्ठ नाही. त्या मनाची उपासना करा, म्हणजे मानवी जीवन सफल व संपूर्ण असे होईल.